नमस्कार, मी चैताली. तुम्ही पाहताय आपला आवाज. युतीत भाजप नंतर शिवसेनेतही दिसली त्यांच्या पहिल्या उमेदवार यादीतून घराणेशाही. युतीतील शिंदे शिवसेनेचे 45 जणांची पहिली यादी आली आहे. आता प्रतीक्षा आहे ती राष्ट्रवादीची. पाहुयात आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा हा स्पेशल रिपोर्ट. विधानसभा निवडणूक 15 तारखेला जाहीर झाल्यानंतर 5 दिवसातच युतीतील भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्वांवर आघाडी घेतली होती. त्यानंतर त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेने काल दिनांक 22 रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास आपले 45 उमेदवार एक्स वर घोषित केले. आता युतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादीची प्रतीक्षा असून कधीही ती येऊ शकते. दरम्यान कालच मनसेने आपली 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र युतीचा मुख्य प्रतिस्पर्धी व राज्यात सत्तांतर करू अशी घोषणा केलेल्या आघाडीतील 3 पक्षांची एकही यादी, त्यांच्यातील जागा वाटपाचा घोळ आणि इच्छुकांची मोठी रांग यामुळे अद्यापही जाहीरच झालेली नाही. वंचितने लोकसभेप्रमाणे आपले उमेदवार विधानसभेलाही रिंगणात उतरवले असून ते यावेळीही आघाडीलाच थोडा का होईना फटका देण्याची भीती आहे. दरम्यान शिवसेनेच्या यादीत 2 सख्खे भाऊ सामंत आणि 2 आजी माजी खासदारांची मुले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एक्स हँडलवर आपले उमेदवार जाहीर केले. जेथे स्पर्धा नाही आणि त्यांचे आमदार आहेत त्या जागा त्यांनी घोषित केल्या असून त्यात त्यांचे अनेक मंत्री आहेत. दरम्यान शिंदे यांच्या पहिल्या यादीत त्यांचे स्वतःचे नाव पहिल्या नंबरवर आहे. ठाण्यातील कोपरी 5 पाखाडीमधूनच ते पुन्हा लढणार आहेत. ठाणे, मुंबई आणि कोकणातील अधिक नावे या यादीत आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने ही यादी जाहीर करत असल्याचे या पोस्टमध्ये शिंदेंनी म्हटले आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील खेड सारख्या राष्ट्रवादीच्या जागांवर दावा केलेल्या ठिकाणांचा उल्लेख शिवसेनेच्या या यादीत नाही. तसेच फक्त 3 महिलांना त्यात स्थान देण्यात आलेले आहे. भाजपच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. परवा रात्री खेड शिवापूर टोल नाक्यावर 5 कोटीची रोकड एका मोटारीतून पकडण्यात आली. त्यानंतर पुन्हा चर्चेत आलेले काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांना सांगोल्यातून आपल्या विधानांनी वरचेवर वाद ओढवून घेणारे आणि वादग्रस्त टेंडरमध्ये नाव आलेले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना भूम तर अब्दुल सत्तार यांना सिल्लोडमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभेचे इच्छुक उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना राजापूर तर किरण सावंत यांना रत्नागिरीतून तिकीट देण्यात आले आहे. लोकसभेला खासदार झालेले मंत्री संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे यांना पैठणमधून तर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजित याला दर्यापूरमधून संधी देत ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिंदे शिवसेनेनेही ती आपल्याकडे सुरूच ठेवली आहे. लोकसभेला मुंबईत पराभूत झालेल्या यामिनी जाधव यांना पुन्हा भायखळ्यातून तिकीट दिले गेले आहे. शिंदे शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारी यादीवर आपल्याला काय वाटते? भाजप शिवसेनाच नाही तर सर्वच राजकीय पक्षांतही घराणेशाहीवर आपले काय मत आहे हे तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवा.